नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी आपलं स्वागत करतो. आज आपण एका अशा बँकिंग हक्काविषयी बोलणार आहोत ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ही माहिती थेट माहितीच्या अधिकारातून म्हणजे आरटीआय मधून समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया. विचार करा, बँकेत खूप गर्दी आहे किंवा आपल्याला अचानक काहीतरी महत्वाचं काम आलंय आणि बँकेत जाणं शक्यच नाहीये. पण कोणाला तरी तातडीने रोख पैसे द्यायचे आहेत. अगदी राजूभाऊंसारखीच परिस्थिती अनेकांवर येते, बरोबर ना? मग अशा वेळी काय करायचं? पण थांबा, यावर एक अगदी सोपा आणि 100% कायदेशीर उपाय आहे. हो, खरं तर ह्या समस्येचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या चेकबुकमध्येच लपलेलं आहे. आपल्याला फक्त माहिती नसल्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, हा आपला कायदेशीर हक्क आहे. चला आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. बघूया की याबद्दल कायदा काय म्हणतो आणि स्वतः बँक काय सांगते. कारण पुरावा सगळ्यात महत्वाचा असतो. हे बघा, हे काही ऐक्यू माहिती नाही. हे आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकारात दिलेलं अधिकृत उत्तर. म्हणजे ही माहिती थेट बँकेकडूनच आलेली आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. आणि या आरटीआय उत्तरामध्ये एसबीआयने काय म्हटलंय माहितीये? त्यांनी स्पष्टपणे होय असं उत्तर दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार कायद्याप्रमाणे खातेदाराला हा पूर्ण अधिकार आहे की तो दुसऱ्या व्यक्तीला चेक देऊन पैसे काढायला पाठवू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या व्यक्तीच्या हातात चेक आहे ती व्यक्ती बँकेतून रोख रक्कम काढू शकते. मग हा बेरर चेक म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्पा आहे. असा चेक ज्यावर कोणाचं नाव लिहिलेलं नसतं किंवा नावापुढे ऑर बेरर असं लिहिलेलं असतं. म्हणजे ज्याच्या हातात तो चेक आहे त्याला पैसे मिळतात. तो जवळजवळ कॅश सारखाच असतो. ठीक आहे, हक्क तर आपल्याला समजला. पण बँकेत गेल्यावर नेमकं करायचं काय? ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड अजिबात नाही. आपण ती अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. बघा, प्रक्रिया एकदम सरळ आहे. पहिली पायरी, तुम्ही म्हणजे खातेदाराने सही केलेला बेरर चेक राजूसारख्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला द्यायचा. दुसरी पायरी, राजूने तो चेक आणि स्वतःचं ओळखपत्र समजा आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं. आणि तिसरी पायरी, बँक राजूची ओळख तपासेल, त्याची खात्री करेल आणि मग त्याला रोख रक्कम देईल. झालं. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे KYC. बँक चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी करू शकते आणि तो त्यांचा अधिकार आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच सुरक्षेसाठी खूप महत्वाची आहे आणि हे आरटीआय उत्तरातही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हे बघा, बँक कर्मचारी जेव्हा ओळखपत्र तपासतात तेव्हा ती काही अडवणूक नसते. ती एक सामान्य आणि आवश्यक प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं किंवा चिडचिड करण्याचं काहीच कारण नाही. ते त्यांचं काम करत असतात. चला, आता आपण जे काही शिकलो ते थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. कारण योग्य माहिती असणं हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. तर मग लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते? 1. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला बेरर चेक देऊन पैसे काढायला पाठवू शकता. हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. 2. याला कायद्याचा आणि एसबीआयच्या आरटीआय उत्तराचा पक्का आधार आहे. 3. जी व्यक्ती पैसे काढायला जाईल तिला स्वतःचं ओळखपत्र दाखवावं लागेल. 4. जर सगळी प्रक्रिया बरोबर असेल तर बँक पैसे द्यायला नकार देऊ शकत नाही. आणि 5. हा नियम फक्त बेरर चेकलाच नाही तर ऑर्डर चेकलाही लागू होतो. म्हणूनच पुढच्या वेळी अशी गरज पडल्यास अजिबात घाबरू नका. आत्मविश्वासाने आपल्या हक्काचा वापर करा. कारण कायदा आपल्या बाजूने आहे. पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. आपल्याला आपले सगळे बँकिंग हक्क खरंच माहीत आहेत का? हा तर फक्त एक हक्क होता. असे अनेक हक्क आहेत. त्यामुळे माहिती मिळवत रहा, प्रश्न विचारा आणि एक जागरूक ग्राहक बना. कारण ज्ञानानेच सक्षमीकरण होतं. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.